नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो, आज सुरुवातीला ग्रॅज्युएशन पास असणाऱ्या उमेदवारांकरता परमनंट नोकरीची जाहिरात घेऊन आलेलो आहे। तर केईएम रुग्णालयाच्या अंतर्गत कनिष्ठ लिपिक या संवर्गाचे एक पद भरण्याकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। महत्वाची गोष्ट अशी की या पदासाठी जर तुमची निवड झाली तर 6 महिने तुमचे काम बघून तुम्हाला या ठिकाणी परमनंट सुद्धा करणार आहेत। त्यामुळे जरी एक पद असले तरी या एका पदाकरता अर्ज करून बीएमसी मध्ये परमनंट होण्याची संधी अजिबात सोडू नका। तसेच या एका पदाची जाहिरात आलेली बऱ्याच उमेदवारांना माहित नाही आहे, त्यामुळे या पदासाठी अर्ज सुद्धा कमी येण्याची शक्यता नाकारता येत नाही। मित्रांनो, कनिष्ठ लिपिक या पदाच्या परमनंट नोकरीची संधी असल्यामुळे या एका पदाच्या जाहिरातीच्या माहितीचा संपूर्ण व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी बनवत आहे। तसेच व्हिडिओ मध्ये पुढे ग्रॅज्युएशन पास असणाऱ्या उमेदवारांकरता 65,000च्या नोकरीची तसेच 30,000च्या स्टाफ नर्स पदाच्या नोकरीची माहिती सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण बघा। सदर जाहिरातीची पीडीएफ फाईल तुमच्या माहितीसाठी आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलवर सादर केलेली आहे। ती बघण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा। टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तसेच जर कोणी नवीन प्रथमच आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरी बद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तर सुरुवातीला आपण केईएम रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक या पदाबाबतची माहिती घेऊ। तर या पदाकरता उमेदवारांचे वय हे जाहिरातीच्या अंतिम दिवसापर्यंत कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 38 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे। त्यानंतर उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य किंवा फायनान्स किंवा बँकिंग शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। तसेच उमेदवार हे GDC&A परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्यानंतर उमेदवारांनी वाणिज्य शाखेची पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर सहकारी पतसंस्था किंवा सहकारी बँकेत लिपिक या पदाचा कमीत कमी 2 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे। त्यानंतर उमेदवार संगणक विषयक MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्यानंतर उमेदवारांना मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे। तसेच 10वी मध्ये मराठी विषय असणे आवश्यक आहे। त्यानंतर उमेदवारांकडे मराठी 30 व इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट वेगाची टायपिंगची परीक्षा उत्तीर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। या पदाकरता उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक 4/5/2026 पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 4:30 वाजेपर्यंत ऑफलाईन पद्धतीने दी केईएम हॉस्पिटल व शेठ GS मेडिकल कॉलेज केईएम हॉस्पिटल जुनी बिल्डिंग परळ येथे सादर करायचे आहेत। तसेच अर्ज सादर करताना संस्था कार्यालयात प्रक्रिया शुल्क ₹500 रोख विभागात भरायचे आहेत। यानंतर उमेदवारांनी या स्क्रीनवर दाखवलेली कागदपत्रे अर्जासोबत जोडून सादर करायची आहेत। अर्जाची पीडीएफ फाईल बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलवर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे। जर तुमची कनिष्ठ लिपिक या पदाकरता निवड झाली तर तुम्हाला सुरुवातीला 25,000 रुपये पगार मिळणार आहेत आणि त्यानंतर परमनंट झाल्यावर नियमित वेतन श्रेणी व इतर भत्ते लागू होतील। यानंतर आपण येऊ पुढच्या जाहिरातीकडे। तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल साइटवर मनपा कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर बालरोग, रक्तदोष, कर्करोग आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन केंद्र बोरिवली पूर्व येथील अतिविशेष उपचार व सेवा केंद्रांसाठी विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। याकरता विहित अर्हता व अटींची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत। महत्वाची गोष्ट सांगायची तर या सर्व पदांकरता तुमची कोणतीही लेखी एक्झाम घेतली जाणार नसून फक्त मुलाखतीद्वारे तुमची येथे निवड केली जाणार आहे आणि जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला दरमहा 20,000 ते 1,12,000 रुपये पर्यंत पगार मिळणार आहे। इच्छुक उमेदवारांनी ₹870 अधिक 18% GST इतके अर्ज शुल्क आणि सर्व बाबींची पूर्तता केलेला अर्ज तसेच सर्व प्रमाणपत्रांच्या ट्रू कॉपी केलेल्या झेरॉक्स प्रतींसह आणि अलीकडेच काढलेले पासपोर्ट साईज फोटो त्यावर चिटकवून मनपा CTC PHO आणि BMT सेंटर बोरिवली पूर्व येथे दिनांक 4/5/2026 पर्यंत शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्ट्या सोडून भरून सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत भरून त्याची पावती अर्जासोबत जोडायची आहे। मित्रांनो, ही पावती जोडल्याशिवाय तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही, हे लक्षात ठेवा। सदर जाहिरातीकरता जो अर्ज भरून तुम्हाला सादर करायचा आहे तो अर्ज तुम्हाला www.mcgm.gov.in तसेच www.ctcphobmt.com या संकेतस्थळावर मिळेल।
तसेच सदर अर्जाची पीडीएफ फाईल तुम्हाला आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मिळेल. टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर येऊ आजच्या भरतीच्या जाहिरातीकडे. तर सुरुवातीला नक्की कोणत्या पदांची जाहिरात आलेली आहे तसेच सदर पदांचे वेतन हे नक्की किती आहेत ते आपण बघूयात. तर विकृती शास्त्रज्ञ या संवर्गाचे एक पद असून सदर पदाचे वेतन हे 1,12,000 रुपये आहे. त्यानंतर संपर्क अधिकारी या संवर्गाचे एक पद असून सदर पदाचे वेतन हे 65,000 रुपये. या पदाकरता उमेदवार हे पदवीधर असणे आवश्यक आहे. सदर पदांच्या संपूर्ण अर्हता तुम्ही जाहिरातीमध्ये सविस्तर वाचून घ्या. त्यानंतर माहिती तंत्रज्ञाचे एक पद असून सदर पदाचे वेतन हे 33,000 रुपये आहे. त्यानंतर परिचारिका या संवर्गाची 2 पदे असून सदर पदांचे वेतन हे 30,000 रुपये आहे. त्यानंतर किरण तंत्रज्ञाचे एक पद असून सदर पदाचे वेतन हे 20,000 रुपये आहे. त्यानंतर वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता या संवर्गाचे एक पद असून सदर पदाचे वेतन हे 40,000 रुपये आहे. यानंतर पात्र उमेदवारांच्या मुलाखती संबंधित ठिकाण, दिनांक व वेळ मनपा, सीटीसी, पीएचओ आणि बीएमटी सेंटर बोरिवली पूर्व केंद्राच्या www.ctcphobmt.com या संकेतस्थळावर देण्यात येईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांमध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल. आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्याकरता आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.